सांगलीतल्या वाळवा तालुक्यातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी कामेरी येथे शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं सर्वपक्षीय शेतकरी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। आमदार जयंत पाटील, आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांनी या मेळाव्याच्या माध्यमातून शक्तीपीठ महामार्गावरून सरकारवर जोरदार टीका करत या महामार्गास प्रखर विरोध करण्याची भूमिका घेतली आहे। अरे शक्तीपीठ जोडताय तर पंढरपूर का नाही जोडत? पंढरपूरला तुमचा रस्ता जात नाही। सगळ्यात मोठं शक्तीचं शक्तीपीठ पंढरपूर आहे, तिथं रस्ता तुमचा जाईना झालाय। महाशक्तीपीठ आहे का शेतकऱ्यांचा शक्ती काढून घेण्याचा शक्तीहीन मार्ग आहे? हा एक महाराष्ट्रातल्या जनतेने विचार केला पाहिजे। तुमचा हेतू स्वच्छ नाही देवेंद्र फडणवीस, तुमचा हेतू स्वच्छ नाही। महाराष्ट्राच्या विकासासाठी नव्हे, महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या, मराठवाड्यातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या, कोकणातल्या लोकांच्या विकासासाठी हा रस्ता नव्हे, हा रस्ता करायचा आहे तो या देवेंद्र फडणवीसांच्या राक्षसी महत्वाकांक्षाला पैसा पुरवण्यासाठी हा रस्ता करायचा आहे। आणि म्हणून तुम्ही हा रस्ता करायचा घाट घातलेला आहे। नाहीतर मग केंद्र सरकार करत असतं की शेती आहे म्हणून आज ताकमानेने या ठिकाणी उभे आहोत। ही ताकमान कायमपणे ठेवायची असेल तर हा शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय आपल्याला गप्प बसायचं नाही। किती संघर्ष करायला लागू दे, किती अडचणी या ठिकाणी लागू दे, आम्ही तिघं तरी समर्थपणे तुमच्या बरोबर या ठिकाणी आहोत। आम्ही कुठेही मागे पडणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।